थोडी माहिती देतो. हा कार्यक्रम या ठिकाणी सादर करायचा किंवा आयोजन का केलेलं आहे त्याचसोबत या कार्यक्रमाविषयी देखील थोडी या ठिकाणी माहिती देतो आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करायची. तर बघा, जसं मी मगाशी म्हटलं की गणेशोत्सव आणि सन्माननीय दत्ताभाऊ उकोलरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हाच आहे की महिलांनी देखील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हावं. त्याचसोबत त्यांच्यामध्ये ज्या कलागुण असतील त्या कलागुणांना व्यासपीठ मिळावं. आणि आज आपण बघतोय की एक काळ होतं की महिलांचं आयुष्य फक्त चूल असेल, मूल असेल याच्या भोवती गुरफटलेलं होतं. पण आता महिला व्यवसाय असेल, नोकरी असेल या क्षेत्रात देखील अग्रेसर आहे. आणि या सगळ्या रोजच्या जीवनातून त्यांचं मनोरंजन, त्यांचा विरंगुळा व्हावा हा उद्देश समोर ठेवून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण सर्व माय माऊली या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी आले आहात. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आपल्या लौकिक सोसायटीच्या गणेश मंडळाच्या वतीनं, त्यासोबत सन्माननीय दत्ताभाऊ उकोलरे यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आता कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करायची म्हटलं की आपण वंदन करतो, ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका 64 कलांचा अधिपती असणारा गणराया. आणि आता गणेशोत्सव चालूच आहे, तर एकदा गणरायाचा गजर करायचा आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. लहान लेकरांना आजच्या दिवस जर त्यांच्या पप्पाकडे दिलं तर छान होईल. तर बघा, आता कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण गणरायाचा गजर करायचा आहे आणि कार्यक्रमाला लगेच सुरुवात करायची आहे. मला माहित आहे की आज आपण लवकर आलेला आहात. घरी जाऊन तुम्हाला पुन्हा स्वयंपाक करायचं असेल, जेवायचं असेल, पुन्हा भांडी वगैरे, त्यामुळे मी जास्त वेळ लावतो. लगेच कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बोला गणपती बाप्पा. आवाज मोठा पाहिजे, सोसायटीतल्या बाकीच्या महिलांना कळलं पाहिजे की कार्यक्रम सुरू व्हायला लागला. आता आपण गेलं पाहिजे. आणि कोणाच्या मैत्रिणी यायचे असतील तर त्यांना फोन करून बोलवून घ्या. सांगितलेलं असतं तू गेलीस की मला फोन कर. नाहीतर काही काही वरूनच बघत असतात की कोण आलंय, माझी शेजारी गेले का, माझी मैत्रीण गेले का, माझी सासू गेले का, माझी सून गेले का. तर असं कोण बघत असतील तर त्यांनी यायचं आहे. कोण मैत्रिणी बोलत असतील तर त्यांनाही बोलून यायचं आहे. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी मी काही नियम सांगतो खेळायचे. पहिला आणि महत्वाचा नियम, सर्वांनी खेळायचं. नाहीतर नाही बाबा मी नुसती बघायला आल्या, आता माझं वय झालंय, आता जमतं का मला. तर असं काय नाही, अगदी 20 वर्षाच्या ताईपासून 70-80 वर्षाच्या माऊलीपर्यंत सगळेजणांनी सहभागी व्हायचंय. कारण काय आहे याच्यामध्ये त्याला थोडं पुढे ठेवता का, इथं ठेवा. याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी तर व्हायचं आहे खेळामध्ये, पण सगळ्यांनी सहभागी होत असताना आपण एक 50 वर्षा पुढच्या ज्या वरिष्ठ महिला असतील त्यांच्यासाठी काही सोपे खेळ पण घेणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी यांच्यासोबत सहभागी व्हायचं नाही, यांच्यासोबत पण सगळ्या खेळामध्ये सहभागी व्हायचं. ज्या आपण खेळ घेणार आहे त्याच्यामधून आपण 3 नंबर काढणार आहे. त्यांना 9वारी साडी या ठिकाणी बक्षीस असणार आहे. आणि ज्या बाकीचे जे खेळ आहेत त्याच्या क्रमांक जे आहेत त्यांना जी बक्षीस आहेत ते तुम्हाला माहितीच आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, ही बक्षिसं तुमच्यासाठी नवी नाही. हे काय तुमच्या रेग्युलर तुम्हाला कधीही विकत आणू शकता किंवा कधीही मिळतात, पण हे बक्षीस फक्त एक माध्यम आहे. पण ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा आहे की तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन 1-1.5-2 तास जे काय असेल रोजचं टेन्शन विसरून आपण भरपूर हसायचंय, खेळायचंय, या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट, हा कार्यक्रम असणार आहे बरोबर खेळ पैठणीचा. तर या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर आता मी इथं कोणाच्या तरी मुलासारखं आहे, कोणाच्या तरी भावासारखं आहे. समजा कोणाची मस्करी वगैरे केली तर जास्त वाईट वाटून घेऊ नका. मला या असं घरला जाऊ द्या, नाहीतर मोडदा असं पण पिता होतीच याला आत्ताच. तर बघा, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, खेळ आहे, कोणतरी पुढच्या राऊंडला जाणार, कोणतरी आउट होणार. आउट झालं की रोसायचं नाही. पुढच्या राऊंडला गेला तर आनंदात डान्स केला तरी चालेल. आणि समजा
आता असं पण होतंय की तुमचा गैरसमज होईल, पहिल्या राऊंडला काही जणी आउट होतील की आउट झाल्यानंतर एवढी नटून थटून आली लगेच आउट केलं जाते पुढे घरला स्वयंपाक करायचंय. तर असं काही नाही, ज्या महिला पहिल्या दुसऱ्या राऊंडला आउट होतील त्यांना आपण अजून संधी फायनलला खेळायची संधी देणार आहे. त्यांच्यामध्ये अजून दुसऱ्या गेम होतील, नाहीतर पुढच्यानं पहिल्याच राऊंडला आउट केली. आता तुम्हाला आउट करणं न करणं हे माझ्यापेक्षा तुमच्या हातात जास्त असणार आहे, त्यामुळं आलं लक्षात. त्यामुळे सगळ्यांनी खेळायचं, कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा. आउट झालं तर लगेच जायचं नाही, शेवटपर्यंत सर्वांनी थांबायचंय. आता चला सगळ्यांनी पुढे यायचंय, सगळ्यांनी समोर या. चला अमरावती व्यासपीठ उघड. वसंताचे आगमन, वसुंधरेचा शृंगार, माझ्या पतीचे सद्गुण हाच माझा अलंकार. माझं नाव सुधाकर. माझं तुला फोन देऊ. हॅलो हॅलो, हे मधनं बंद पडतंय की हो. फोटो सोन्याच्या बंगल्याला चांदीच्या फरशा, सोन्याच्या बंगल्याला चांदीच्या फरशा, मी त्यांची अर्चा आणि ते माझे फरशा. सरळ हॅलो हॅलो, समोर पण माईक चालू करा. आगे आगे हा, त्यांचा पण माईक चालू करा. मंडळ हा तू त्यांना सांगितलेलं आहे का? सोन्याच्या चांदीवर, सोन्याच्या बंगल्याला चांदीच्या फरशा, सोन्याच्या बंगल्याला चांदीच्या फरशा, सोन्याच्या बंगल्यावर चांदीचे फरशा, माझ्या फरशा. हा, ते पण अर्धी फरशा पण तेच. हा, माईक जवळ जवळ. हा हा, होता ना. रूपाची गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर आहे गुलाबाची कळी. ज्ञानेश्वर पाटलांचं नाव घेते कोकणच्या वेळी. खूप छान, धन्यवाद. चला आवाज खणखणीत पाहिजे. झालं, सार्वजनिक उखाणा घेऊन झालेला आहे, आता कोणीही घ्यायचा नाही. तुम्ही नाव तरी सांगा की माऊली. हा, जरा नीट सांगा की. माझं नाव पूजा मनोज झांबरे. हा. संसारूपी सागरात पती पत्नींची नौका, मनोजरावांचं नाव घेते सर्वजण ऐका. ऐकलं का सर्वांनी? हा. माझे नाव संध्या आनंद निकम. गणपतीच्या डोक्यावर दुर्वांची जोडी, आनंदरावांचं नाव घेते सर्वांचीच पडेलाच पैठणीवर उडी. अरे वा, बघूया आता कोण पैठणी दिली. माझं नाव स्वप्ना लक्ष्मण देवकाते. इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी. लक्ष्मणरावांचं नाव घ्यायला लागते डबल टी. अरे वा, तुम्ही लपू नका, या पुढं. हा. रामचंद्र भंडारी. सोन्याच्या अंगठीवर लक्ष्मीची खोडी, मच्छिंद्र माझे पती ही भंडारीची सून. अरे वा, खूप छान. ते घेणारच आहे, तुम्ही या आधी. बरं, नाव तरी सांगा की. नाव सांगा. हा, तुमचं नाव सांगा की. तुमचं नाव सांगायला पण पैसे पडतात. हा, रेश्मा रवी राऊत. अवघा मी सांगतो. अहो, मी सांगतो, खूप छान आहे. बघा, दुधाची केली खीर, दुधाची केली खीर, दुधाची शेती फूल. त्यात खोबरं टाकलं किसून किसून. खोबरं टाकलं किसून. दुधाची केली खीर, त्यात खोबरं टाकलं किसून किसून. दुधाची केली खीर, त्यात खोबरं टाकलं किसून किसून. टिंब टिंब राव गेले रुसून, मी एकटीनच खाल्ली चटक रुसून. मी एकटीने खाल्ली. माझं नाव प्रिया महेश थोरात. पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, महेश रावांनी माझ्या आयुष्याला आली होती. अरे वा, खूप छान. माझे नाव युगंधरा विकास भमाले. गोकुळाच्या मनात कृष्ण वाजवतो बासरी, विकासरावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी. थांबा, आता मोबाईल मध्ये बघू नका घेतलंय ना.
हा कर आता बघायचं असणारच आहे. हा विकासरावांना फोन लावा 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 लवकर लावा लवकर लावा. तिला आत घ्या. हा मग लावायचं खरंच नाही तर मी लावला असता. स्पीकरवर टाका. ते काका बघू की स्पीकरवर टाकायचं. अजून एकदा लावा बघू आता लास्ट लास्ट लास्ट. नाही नाही बघू की आता लावा. स्पीकर काय करायचं फोन उचलला की डायरेक्ट आयडिया म्हणायचं. ज्याला कॉल केला आहे आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल एवढं बिझी प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें. The person you have called is speaking to someone else. You can wait or call again later. किती वाट बघायला होतं बिचारेला. बिझी होता फोन. मोहिनी ए वृंदा हा वृंदा इकडे नऊवारी साडीवर शोभून दिसते खुशी. म्हणून तिच्याकडे बघ. नाव घेते होम मिनिस्टरच्या खुशी. खूप छान. पुढे पास करा. माझं नाव वैशाली नाही परत मोत्याची माळ सोन्याचं थाट. बंसीरावांचं नाव घेते होम मिनिस्टर हयात. वा धन्यवाद. चला माझं नाव रेवती जयकुमार साधू. हा पंधराशे फोन करून काल जयकुमाररावांची नावाने फोटो लागले. अरे वा. माझे नाव सौ वैदेही सूरज पेळुंके. स्वप्न झाले सत्य नाही उरला भास. स्वप्न झाले सत्य नाही उरला भास. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी खास. अरे वा खूप छान. चला सौ दीपाली मच्छिंद्र गणकुटे. हा पेटी वाजे सुरात तबला वाजे तालात मच्छिंद्ररावांचं नाव घेते कोल्हेवाडी या गावात. अरे वा. सौ लीना सुरज सावंत. गळ्यात शोभते सुंदर अशी सुशी. गळ्यात शोभते सुंदर अशी सुशी. सुरजरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. चला सौ माधुरी सुजित माने. यमुनेच्या डोही कृष्ण माधुरी पासरी. यमुनेच्या डोही कृष्ण माधुरी पासरी. सुजितरावांसह सत्यानिमित्त. खरं का. आता काढतो हे आमचे पुण्यात आहे सारसबाग. सारसबागेमध्ये गणपती. गणपतीच्या शेजारी आहे सोन्याचा कलश. सोन्याच्या कलशामध्ये केशराचं पाणी. मंदारामाचं नाव घेते मी त्यांची पट्टराणी. अरे बापरे. आहेत का इकडे. या इकडे या. नाही नाही हा लवकर या. हा एवढा छान लोकांना घेतलाय का नाही. यायला लागतंय. यायलाच लागत. बर गाणं म्हणा. हा गाणं म्हटलं की लगेच उखाण्यावाला. हा गाणं म्हणा मग. नाही नाही त्यांची नाही नाही गाणं म्हणा की. उखाणा येतो. ठीक आहे चालतंय. आता उखाणा नंतर डान्स करायला होतो तुम्हाला. हा वन बॉटल टू ग्लास स्नेहा इज फर्स्ट क्लास. अरे वा, खूप छान. हा सौ इंद्राणी हवळ. इंद्राणी दीपक हवळ. उखाणा हिमालय पर्वता बर्फांच्या राशी. दीपकराचे नाव घेते होम मिनिस्टर दिवशी. ओके खूप छान. तुझं नाव काय आहे. बोलायचं आहे ना तुला. हा नाही असंच आहे. हा नाव सांगा. अलका जानजीराव निकम. हा आता मला बरं गाणं म्हणा. अभंग म्हणा. रामलक्ष्मी. हा बर
धैर्यजानुभावं धृतशरधनुष्यं बद्धपद्मसनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामङ्गरूढसीता मुखकमलमिललोचनं नीलगावं नानालङ्कारदीप्तं ददतमृजटामण्डलं रामचन्द्रमिति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविष्टरम् एकैकाक्षरं पूषा महापातकं नाशनं ध्यात्वा निलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं साश्रितुन धनुर्बाण पाणिनक्तं शरान्तकं सोलिल्या जगत्त्रातु मारेतु भुजविभु राम रक्षा पटे प्राज्ञा पापाग्नि सर्वकामनां शिरो मे राघवा पातु बालं दशरथात्मजं कौशल्या दशो पातु विश्वमित्र प्रिया ग्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रवत्सला जिह्वा विद्यानिधि पातु कंठं भरतवदिता स्कंदो दिव्यायुधा पातु भुजे बन्देश कामुका करो सीतापति पातु हृदयं जामदग्नगीतं मध्यं पातु खरदंशी नाभिं जामदस्रा सुविवेशा कटी पातु सक्रिणी हनुमंत प्रभु गुरु रुद्रप्रभा पातु रक्षा विनाशोत जानोनी शेषकृत पातु दशमुकांतका पादो विभीषण प्रतिस्मितः पातु अखिलमुखु एकाभ्यां बलोपेतं सकृतिपते सहाचरे सखी पुत्री जय भवे पाताल पुतालम जोरदार काय कोणाला संस्कृत शिकायचं असेल तर यांच्याकडे क्लास लावा बरं का. माझं नाव सगळ्या भगिनींना नमस्कार. माझं नाव नमस्कार. आता मी दाखवणार आहे चमत्कार. हा माझं नाव छाया भास्कर थांबरे. मी उखाणा घेते. गणपतीला शोभून दिसते दुर्वा, शंकराला वाहते बेल आणि विष्णूला आवडते तुळस. आणि होममिनिट भास्कररावांचे नाव घेते. आज होममिनिटचा दिवस. खूप छान. फोन तुमचाच वाजतोय का? कोणाचा वाजतोय फोन? तुमचं कोणाच आहे? कोणाच आहे बघा की. कॉल बॅक करा, कॉल बॅक करा बघू. अर्जंट असेल ना काहीतरी, अर्जंट असेल का नाही काहीतरी? त्यांच्या सासूबाई अर्जंट आता आहे का नाही? हा बघू फोन. तोपर्यंत तुम्ही सांगा नाव. हा नाव सांगा. हा मग कोणाचं सांगायचं? माझं सांगता कायचं सांगता? हा उखा नाव. हा तुम्हाला येते तसं. मला नाही कळलं. तुम्ही सांगा अर्थ पुन्हा. माईक जवळ पकडा. हा उखा ना. नाहीतर कॉल बॅक करा आपलं डायरेक्ट. आमची मान कापून म्हणा आता तुम्ही. मग सांगितलं का सार्वजनिक उखाणा कोणी घ्यायचा नाही. बरं काय हरकत नाही. चला. हा संजय पुणेकर. हा मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेरची खोड. संजय रावांचं नाव घेते. सोसायटीच्या गणपतीच्या उत्सवाचं घेते. चुकलंय चुकलंय. काय गणलंय गणलंय गणलंय. पुन्हा एकदा गणलंय. हा पुन्हा एकदा. हा यमक यमक पुणेकरांची सून. हा ऐका आता ऐका थांबा. हा मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेरची खोड. संजय रावांचं नाव घेते. गणपतीच्या नाही कुणाची सून ती सांगा. पुणेकरांची सून. झालं की जुळलं की आता. तसाच आहे तो. अर्चना अमित कोरे. हा हा उखाणा. जशी दुधावर मऊ मऊ दाट साय, माधुरी सासू माझी दुसरी माय. कधीही दाखवत नाही दहा, तसे सुधाकर सासरे माझे दुसरे भाव. नेहमी पाठीशी असतात खंबीर, अमोल आहेत माझे दीर. नेहमी भरवते गोड गोड खाऊ, शिल्पा आहे माझी जाऊ. गोकुळासारख्या भरलेल्या घरात नाही जात मी मावरून, कारण पतिदेव घेतात नेहमी मला सांगून. अमित रावांच्या नावची लावते मी चंद्रकोर,
अमित रावांच्या नावची लावते मी चंद्रकोर, कोऱ्यांसारखं सासर मिळालं भाग्य माझं थो. आहे का सासूबाई जाऊबाई आहेत ते म्हणून घेतला होता. कृष्णेल्या राजाला कृष्ण म्हणतो खास. आपल्या रावांचं नाव घेते बोलून आहे खास. स्मिता विनायक नवघरे. जोरात आवाज मोठा पाहिजे. नाव सांगा. स्मिता विनायक नवघरे. ओखाना हा म्हणा 4 वेळी म्हणा कोणत्याही गाण्याचा. आनंद सुगंधा परी आनंद या जीवनात सुगंधा परी दरवळा. काही हरकत नाही, जोरदार नाही, आवाज खूप गोड आहे तुमचा. लाल मणी तोडले काळे मणी जोडले. नाही नाही, कंटिन्यू. विनायक रावांचं नाव घेते. विनायक रावांसाठी काय पोहून आता काय करणं. एवढा सुंदर आवाज, गोड आवाजात गाणं म्हटलं डायरेक्ट तोडातोडीचीच भाषा करायला लागली. सौ मनीषा महेश जगताप. शंकराच्या पिंडीवर वेळ वाटे वाकू. महेश्वरांचं नाव घेते तुमचं मन राखून. बरं, नाव सांगा. माझं नाव माधुरी पितांबर शहारे. हा, गाणं म्हणा. हा. अच्छा, लाल मोती तोडते काळ्या मोती होते. पितांबरचं नाव घेते मायरी सोडते. अरे वा वा, काय पण. नमस्कार, माझं नाव सौ चंचला हिरामण चिमटे. हा, ओखाना. चंद्र म्हणतो सूर्याला हास, चंद्र म्हणतो सूर्याला हास. हिरामण रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. रोजच काय पण जोडायचं. चंद्र सूर्य कधी आहे की काय होऊ शकत नाही हा हा. सोन्याचे अंगठी चांदीचे पैंजण. नाही येत नाही. सोन्याचे अंगठी थांबा की दादा आलाय. शरावांचे नाव घेते गुपचूप बायका सर्वजण. माईक सांगते गुपचूप बायका. माझं नाव सौ कल्याणी गणेश देशमुख. अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान गणेश रावांमुळे मिळाला सोसायटीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान. अरे वा, खूप छान. मला वाटतं सौभाग्याचा मान म्हणजे तेच म्हणायचं होतं पण डोक्यात आलं नाही. तुम्ही कॉपी करून आलाय. बरं, ठीक आहे. माझं नाव श्रद्धा बोलते. खाना. साडी नेसते फॅशनची पद्धत नेसली साधा. गणेशराव कुठल्याही तर विसरत नाही. चला जोरदार स्वतःसाठी झाल्या पाहिजे पुन्हा. आता